आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वर्किंग कमिटी देशातून अनेक राज्याचे अध्यक्ष आमचे आले होते। एक सविस्तर चर्चा आज झालेली आहे। आदरणीय पवारांच्या साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेलं यश, ज्या 8 सीट तमाम महाराष्ट्राच्या जनतेने जो एक आशीर्वाद आणि विश्वास आमच्यावर दाखवला आहे, त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेचे विनम्रपणे त्यांचे सगळ्यांचे आभार मानते। त्याचबरोबर आमची लक्षद्वीपची सीट अगदी कमी मतांनी गेलेली आहे। हरियाणामध्येही आम्ही लढलो, त्याच्यात पुढच्या 3 महिन्याने हरियाणालाही विधानसभेचं इलेक्शन आहे, त्याची सविस्तर चर्चा झाली। आणि आज देशासमोर जी मोठी आव्हानं आहेत, बेरोजगारी, महागाई आणि प्रचंड भ्रष्टाचार, याच्यावर मात करण्याची गरज आहे। शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आणि संविधानात बदल करण्याची जी भूमिका त्यांची होती, त्याला भारतातल्या मायबाप जनतेने जे मॅन्डेट दिलं आहे, त्याबद्दल मी मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे ठामपणे संविधानाच्याच चौकटीत काम करत आलो आहे आणि इथेही पुढे करत राहणार। आणि संविधानाला कोणीही हात लावायचा प्रयत्न केला तर पूर्ण ताकदीने त्याच्या विरोधात आम्ही सातत्याने लढत राहणार। आणि असे अनेक जे राज्य आणि देशाच्या समोर, मग बेरोजगारी असेल, अनेक राज्यांमध्ये आज ज्या पद्धतीने चांगले ज्या इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत त्या बाहेर जात आहेत, असे अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर आहे। ती सगळी नोट इथे आलेली आहे। त्याच्याचबरोबर ऑर्गनायझेशन पुढच्या 1-2 वर्षात कशी वाढवायची आणि त्याची ताकद देशामध्ये कशी वाढवायची, याच्यासाठीही सविस्तर, म्हणजे राजकीयही सामाजिकही अशी सविस्तर चर्चा झालेली आहे। आणि आपण सगळ्यांनी जी साथ आम्हाला या संघर्षाच्या काळात दिली, त्याबद्दल तुमचेही मी विनम्रपणे आभार मानते। कुठला इंग्रजी? नाही, म्हणजे अनेक राज्याच्या अध्यक्षांची अपेक्षा होती की मी अनेक राज्यांमध्ये, केरळ असेल, लक्षद्वीप असेल, हरियाणाचं आता इलेक्शन असेल, झारखंड, तिथे संघटना बांधणीसाठी वेळ द्यावा ही त्यांची मागणी होती। आणि अर्थातच आता म्हणजे पुढचे 3 महिने तर आम्ही सगळे इलेक्शनमध्येच व्यस्त असू। 3-4 राज्यांमध्ये महत्त्वाची इलेक्शन्स आहेत, त्या सगळ्या राज्यांमध्ये आम्ही लढणार आहोत। त्याच्यामुळे एक टीम म्हणून आम्ही अर्थातच सगळे वेळ देऊच, पण अनेक आमचे संघटना बांधणीसाठी ज्यांनी अनेक वर्ष वेळ दिला, त्याच्यात नरेंद्र वर्मांचं खूप मोठं योगदान अनेक वर्ष आहे, किंवा राजीव झांज आहे, युवामध्ये असताना जितेंद्र आव्हाडांनी खूप काम केलं। आज क्लाइड गोव्यामध्ये प्रचंड वेळ देत आहेत, संघटना बांधत आहेत। त्याच्यामुळे या सगळ्यांचा, आणि फौजियाताई आमची देशाची महिलांची संघटना बांधत आहेत, या सगळ्यांची वेळ आम्ही सगळे राज्य वाटून घेणार आणि पूर्ण ताकदीने आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत। नाही, आदरणीय पवारसाहेबांनी निमंत्रण आलं होतं, मलाही फोन आला होता मंत्र्यांचा आहे का, म्हणजे जे आधी पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर होते त्यांचा। पण आमच्या संघटनात्मक मीटिंग राज्यातून लोक येणार होती आणि उद्या आमची नगरला मीटिंग आहे, त्याच्यामुळे आम्हाला जाणं प्रायर कमिटमेंटमुळे शक्य नव्हतं। आम्ही त्यांना ऑलरेडी कळवलं होतं की आम्हाला दोघांनाही येणं शक्य नाही। अर्थातच एक मॅन्डेट त्यांना मिळालेलं आहे, त्याच्यामुळे अर्थातच या देशाचे प्रधानमंत्री ते व्हावे पुढचे 5 वर्ष देशाचे, आणि 5 वर्ष आता एक अलायन्समध्ये पहिल्यांदा त्यांचं राज्य आहे, त्याच्यामुळे पुढे काय होतं वेट अँड वॉच बघूया ना। आणि अर्थातच त्यांना शुभेच्छा आहेत। खरं तर दुसऱ्यांच्या घरात फार कोणी ढवळाढवळ करू नये या मताची मी आहे। आणि मी 10 वर्ष भारतीय जनता पक्षाचं आणि मित्र पक्षांचं नातं फार जवळून पाहिलं आहे, त्याच्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटलं नाही, कारण अनेक त्यांचे मित्रपक्ष आज आमच्याबरोबर आहेत। त्याच्यामुळे आणि देशातले म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी, त्यामुळे ते मित्रपक्षांची कसे वागतात हे आम्ही अनेक वर्ष पाहिलेलं आहे। आणि आपल्याला आठवत असेल की आम्ही जेव्हा काँग्रेस पक्षावर एकत्र काम केलं, त्यावेळी आपले 8 का 9च खासदार होते, तेव्हा आदरणीय पवार साहेबांना 2 कॅबिनेट मंत्रालय होती,
प्रफुल्लभाईंना इंडिपेंडंट चार्ज दिलं होतं आणि संगमा साहेबांची मुलगी MOS होती. म्हणजे आमच्याकडे 9 असताना 3 म्हणजे 2 खाती कॅबिनेटची प्लस म्हणजे 2 कॅबिनेटची खाती 2.5 खाती आदरणीय पवारसाहेबांकडे होती. एक MOS प्रफुल्लभाईंकडे आणि एक अगाथा संगमा ज्या पहिल्यांदाच निवडून आल्या त्या अगदी यंग होत्या, त्या मला वाटतं 26-27 वर्षाच्या जेमतेम होत्या. त्यामुळे त्यावेळीच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकामेकाचा नेहमी मान सन्मान करूनच आम्ही काम केलं आहे. त्यामुळे आम्हाला असे काही अनुभव फारसे नाही. पण कानावर अनेक वर्ष भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षांचे जे काही आहेत कुणकुण ती 10 वर्ष मी ऐकते. त्याच्यामुळे मला काही आश्चर्य वाटत नाही. तर तो मी खरंच सांगू, मी दुसऱ्यांच्या घरात फार बघत नाही. जर त्यांच्या अंतर्गत विषय तुम्हाला माहिती असेल तर मला वाटतं ते जास्त बोलले त्यांच्या आपापसातल्या संघर्षाबद्दल तर जास्तीच संयुक्त येईल, कारण का त्यांच्यात संघर्ष चालला हे मी तुमच्याचकडून पहिल्यांदा ऐकते. मला फारसं त्यांच्या पक्षाची फारशी काय माहिती नसते. माझं पोट खूप मोठं आहे हे मी सातत्याने सांगते. त्याच्यामुळे माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. एक मिनिट मराठी संपू द्या. मराठी संपू द्या. एका सशक्त लोकशाहीमध्ये एकमेकाचं अभिनंदन करायला काय, म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री शपथ घेत आहेत, आमच्या शुभेच्छा देतात. त्यातले अनेक असेही मंत्री झाले ज्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत. आम्हाला आनंद झाला की आमच्या कौटुंबिक संबंध असलेले अनेक लोक आज मंत्री होत आहेत. जरी भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्षात असतील तरी एवढी सुसंस्कृतपणा मला असं वाटतं महाराष्ट्रात तरी आम्ही जपण्याचा प्रयत्न करत असतो. आता ते काय करतात ते मी नाही करू शकत, पण आम्ही जपू इच्छितो. मला मगाशी सांगलं तसं माझं पोट खूप मोठं आहे. काही बारामतीत बॅनर्स राहिले, त्या बॅनर्समध्ये विजय पवार आहे, त्यांचा बारामतीचे नवे दादा असा उल्लेख आहे. मी तुम्हाला खरं सांगू, मला असं वाटतं टप्प्याटप्प्याने घेऊया. आज ह्या राज्यासमोर बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि दुष्काळ हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्याबद्दल खूप गांभीर्याने चर्चा करण्याची गरज आहे. तो निर्णय माझा नसेल, त्याची सविस्तर चर्चा पक्षामध्ये होईल. त्याच्यामुळे मला वाटतं आदरणीय पवारसाहेब, चाकोसाहेब, आम्ही माननीय जयंतराव, सगळी वर्किंग कमिटी त्याचा जेव्हा काही प्रस्ताव जर आला तर सगळ्यांच्या संमतीनेच जो काही निर्णय होईल तो नाही, त्याची चर्चा आम्हाला अंतर्गत करावी लागेल. जेव्हा होईल तेव्हा मी सांगेन. मी तुम्हाला म्हटलं तसं माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात. एक मिनिट मराठी होऊ द्या. एक शेवटचा मराठी. मला कशाचीच भीती वाटत नाही. आता काय घाबरणार, एवढं सगळं झालं. मेरे ख्याल से सबसे बड़ी पार्टी कांग्रेस पार्टी है, तो उनका कौन लीडर ऑफ LOP कौन बनेगा वो उनका अंतर्गत प्रश्न है. राहुल जी बने तो जो भी कांग्रेस से बने हमारे लिए बहुत अच्छी बात. ये तो वक्त ही बताएगा, वक्त बताएगा. लेट्स वेट एंड वॉच. ये इनका अंतर्गत विषय है, क्योंकि हम जब मित्र पक्ष में काम कर रहे थे तो कांग्रेस और हम एक दूसरे का हमेशा मान सम्मान ही किया है. तो जब हमारे तो 9 ही थे, तब पवार साहब को तो 2.5 कैबिनेट मंत्रालय थे, 2.5 मंत्रालय थे. उसके बाद प्रफुल्ल भाई के लिए एक MOS थे पहले. उसके बाद फुल फ्लेज कैबिनेट मंत्री भी बन गए प्रफुल्ल भाई, और हैवी इंडस्ट्रीज़ के कैबिनेट मंत्री बने. पवार साहब के मंत्रालय 2 वैसे के वैसे रहे, और आगाथा थी पहले. उसके बाद सूर्यकांता ताई भी मंत्री बनी. तो ये सब हमारी, मुझे मेरे लिए कुछ नई बात है ये सब, क्योंकि हमारा और कांग्रेस का रिश्ता हमारा हमेशा प्यार का, आदर का और विश्वास का रहा है. तो हमारे अलायंस में
हमने बहुत अच्छी तरह सब काम साथ में किया है। उद्धव जी भी हमारे साथ जब हम सब काम करने लगे तो 2.5 साल जब हमारी महाविकास आघाड़ी की सरकार रही तो सबका हम मान सम्मान ही करते आए। लेकिन बीजेपी की जो हमारे दोस्त हैं काफ़ी सारे जिन्होंने अब बीजेपी के साथ काम किया है, उन पहले मैंने ऐसी चीज़ें उनके बारे में सुन चुकी हूँ, तो ये कोई नया अनुभव नहीं है। वो तो कोई मैं अकेले का निर्णय नहीं हुआ। जिसको एक अकेला का क्यों सोचे, जिसी को किसी भी पार्टी में जाना तो जो वर्किंग कमेटी है सब पार्टी की राय दी जाएगी, देखेंगे ना आगे आगे क्यों। लेट्स वेट एंड वॉच, जल्दबाजी क्यों करनी है। You will get some explosive information. ये जवाब मैं कैसे दे सकती हूँ, उनके लिए मैं कैसे बोल सकती हूँ। उनका स्पोक्स पर्सन है, उनको पूछ लीजिए। हम लोग को कोई नहीं लिया, वो उनका अलायंस का प्रॉब्लम है। वो उनके घर, दूसरे के घर में क्यों हम जाके भैया। हमारी प्रधानमंत्री जी और उन सारे मंत्रियों को हमारी एनसीपी की बहुत बहुत शुभकामनाएं उनके शपथ में। एक लोकतंत्र में सबको दिल खोल के बोलने का अधिकार है। अभी वो उनकी इच्छा, जो भी मर्जी करे। बस पूना को मंत्री पद दिया है, मैं आभारी हूँ पूना को दिया है, लेकिन उसके बाद पूना का जो क्राइम बढ़ा है, जिस तरह से पोर्च का केस हुआ, ड्रग्स बढ़े जा रहे, भैया उसके लिए कुछ पहले का। लेट्स वेट एंड वॉच, जल्दबाजी क्यों करे भैया। शुभकामनाएं सबको। तुम्ही बोलायचं, मला काही रेझोल्युशन बद्दल काय माहिती द्यायची ते आम्ही जातो, तुम्ही इथे बसा। हमारी लड़ाई इलेक्शन कमीशन में हम पे अन्याय हुआ, इसीलिए हम कोर्ट में गए हैं। हमारी सुप्रीम कोर्ट में केस चल रही है और हम पूरी ताकत से सुप्रीम कोर्ट में लड़ते रहेंगे। सत्यमेव जयते। और हमारी अपेक्षा है और हमारी कोशिश रहेगी कि सुप्रीम कोर्ट हमें न्याय दे। और जो पूना का प्रॉब्लम है, ये पूना म्यूनिसिपल कॉरपोरेशन का मिसमैनेजमेंट है। 5 साल भारतीय जनता पार्टी की सरकार रही, उसके बाद 2.5 साल हुए इलेक्शन नहीं हुआ है इस राज्य में, न कॉरपोरेशन का, न जिला परिषद का, न नगर पालिका। तो ये इनएफिशिएंसी पूना म्युनिसिपल कॉर्पोरेशन की है, उनका फेलियर आहे। पुण्यामध्ये आपण बघताय, मग ड्रग्ज असू दे, ड्रिंक अँड ड्राईव्ह असू दे, किंवा लोकांची सुरक्षितता असू दे, पुण्याचा पूर्णपणे मला विचाराल तर ज्या पुण्याचं एक शिक्षणाचं माहेरघर म्हणून एक वेगळी सन्मानाची ओळख होती, त्याला काळीमा लावायचं पाप आज सत्तेत असलेल्या लोकांनी केलेलं आहे। आणि हे दुर्दैव आहे की सातत्याने ज्या वाईट किंवा चुकीच्या बातम्या येतात ते तुमच्या आणि माझ्या पुण्यातून येतात, ज्याला आपल्याला सार्थ अभिमान। त्यामुळे दुर्दैव आहे की ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे, त्यांना फक्त पक्ष फोडा, घर फोडा एवढ्यातच ते व्यस्त आहेत। त्यांना ॲडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासनावर लक्ष नाही। पुण्यामध्ये एकीकडे दुष्काळ आहे, जिथे सरकारचं लक्ष नाही, आणि दुसरीकडे प्रचंड आज जे पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे पूर्ण पुणे तुंबलेलं आहे। याला पूर्णपणे जबाबदार प्रशासन आणि पुण्याचं म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।